श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीला चुकूनही शिवलिंगावर या 5 वस्तू अर्पण करायच्या नाहीत। या 5 वस्तू आपण अर्पण केल्यास आपल्यावर काही वाईट दिवसांचा देखील आपल्याला सामना करावा लागणार आहे। तर महाशिवरात्री ही 2025 मध्ये आलेली आहेत। असे म्हटले जाते की भगवान शिव त्यांच्या भक्तांना प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित आशीर्वाद देखील देतात, म्हणून त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात। फाल्गुन महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूपच शुभ मानला जातो, कारण या महिन्यात येणारी महाशिवरात्री भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानली जाते। महाशिवरात्रीला भोलेनाथांची पूजा देखील केली जाते। यासाठी भक्त शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण करतात, परंतु शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या 5 वस्तू अर्पण करणे टाळावे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यातील पहिली जी वस्तू ती आहे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पाने अर्पण करू नयेत। होय, असे म्हटले जाते की तुळशीचा पती जलंधराचा वध भगवान शिव यांनी केला होता। याशिवाय आई तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप आहे। याच कारणामुळे शिवलिंगावर तुळशीचे रोप आपण अर्पण करणे देखील महाशिवरात्रीच्या दिवशी टाळावे। धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळ किंवा नारळाची पाने देखील अर्पण करू नका। नारळ हे लक्ष्मीचं रूप मानले जाते। अशा परिस्थितीत शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण करूही नाहीत। नंबर 3, भगवान शिवाच्या पूजेत तांदळाला विशेष महत्त्व असले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण करू नका। असे मानले जाते की तुटलेले तांदूळ कोणत्याही देवाला किंवा देवीला अर्पण करू नयेत। उपाय नंबर 4, शास्त्रीय मान्यतेनुसार भगवान शिवाला कुंकू अर्पण करू नये। या संदर्भात असे मानले जाते की भगवान शिव पृथ्वीवर योगासनात राहतात आणि कुंकवाचा वापर सजावटीसाठी केला जातो, म्हणून शिवलिंगावर कधीही कुंकू आपण अर्पण करू नये। शुभ किंवा अशुभ कार्यात हळदीचा वापर करणे शुभ मानले जाते, कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हळद देखील अर्पण करणे टाळावे। त्याचप्रमाणे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी येथे काही जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती माहिती ही परिपूर्ण बरोबर आहेत। त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या 5 वस्तू शिवलिंगावर अर्पण करणे नक्कीच टाळावे। श्री स्वामी समर्थ।